तर ते जे प्रवचन आहे, प्रवचन म्हटल्यापेक्षा थोडंसं सांगत आहे. पंच 5 स्कंद आणि त्यांचं एलिमिनेशन. तर अरायझिंग अँड फॉलिंगच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तर काहीच नसते. इव्हन पंचवर्गीय भिक्खूपैकी जे सर्वात आधी स्वतःपन्न झालते, त्यांनी सुद्धा 4 आर्य सत्यामधलं पहिलं आर्य सत्य आणि शेवटचं आर्य सत्य बघितलं होतं. त्यामुळे ते स्वतःपन्न. तर आपण खंदानं उदयभयं लभते पीति पामोज्जं अमतं तं विजानतं. हे पामोज्ज लभते पीति पामोज्ज सगळं समाधीचंच कन्सर्न आहे. ज्याला आपण 5 स्कंदांचं उदयभय. परंतु बरेच जणांना उदयभय नॉलेज म्हणजे बस सेन्सेशन पाहिले की त्यांना वाटतं उदयभय. आणि ते अजून अं, 16 विपश्यना नॉलेज जे आहेत त्यापैकी संकार उपेक्षा जे आहे, मी सांगतो तुम्हाला. विपश्यना ज्याला आपण भंग ज्ञान म्हणतात. हे नामरूप परिच्छेद प्रत्यय परिभग परिग्रह सम्मासन ज्ञान उदय भय ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदी नव निब्बिदा. त्याच्यानंतर वंचित कामयत्ता ज्ञान प्रतिसंखार ज्ञान संखार उपेक्षा ज्ञान अनुलोम ज्ञान गोत्रभू ज्ञान मग्ग ज्ञान फल ज्ञान बच्चे वेखना ज्ञान. हे 16 प्रकारचे नॉलेजेस अराईज होतात विपश्यना जेव्हा आपण रिअल वाली करतो त्यावेळेस. तर जेव्हा एलिमिनेशनचं आपण म्हणतो की पूर्णपणे डिस्ट्रक्शन, तर प्रश्न पडतो की कसं डिस्ट्रक्ट करायचं, कसं डिस्ट्रॉय करायचं. सर्वात आधी हे जे 5 स्कंद आहेत, तर सर्वात आधी तर उपादान कमी करावं लागतं. ते पंच उपादान स्कंद. स्कंद म्हणजे काय? चिपकणे. हे आपल्याला चिपकलेले असतात. पाचनच आपण बनलेलो आहे, परंतु त्याच्या प्रती असलेली जी आसक्ती त्याला आपण चिपकलेलो आहोत. रूप उपादान स्कंद, वेदना उपादान स्कंद, संज्ञा उपादान स्कंद, संखार आणि विज्ञान.
जेव्हा आपण फोर एलिमेंट करतो ना, फोर एलिमेंट मेडिटेशन प्लस आफ्टर फोर्थ चॅनल, चौथ्या चॅनलनंतर ज्यावेळेस फोर एलिमेंट मेडिटेशन केल्या जाते त्यावेळेस तुम्हाला हे सगळं रिअलाइज व्हायला सुरुवात होते. रिअलाइज म्हणजे तुम्हाला दिसतं डायरेक्ट. ओके. तर जिथं आपण म्हणतो उदयभय भंग, उदयभय म्हणजे काय? अरायझिंग अँड पासिंग, अरायझिंग अँड पासिंग. जसं तुम्ही एक मोमेंट पाहते, अरायझिंग पासिंग, दुसरा मोमेंट पाहते, अरायझिंग पासिंग, तिसरा मोमेंट पाहते. जसं आपण घेऊ की फोर एलिमेंट मध्ये अर्थ एलिमेंट. हम्म. अर्थ एलिमेंट घेऊया आपण. तर अर्थ एलिमेंट मध्ये त्यामध्ये अजून सब हे काय म्हणतात त्याला, पृथ्वी धातूमध्ये अजून त्याचे गुणधर्म येतात. ओके. सॉलिडिटी, फर्मनेस. त्यानंतर त्याच्यामध्ये पण अर्थ, वॉटर, एअर, फायर, स्पेस. या पद्धतीने. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की अर्थ एलिमेंट, तर आपण रेकग्नाइज करायचं आहे की सॉलिडिटी पार्ट कोणता आहे. ओके. जसं की टीथ आहे, बोन्स आहे, फ्लेश आहे. देन हे कशानं, विथ द प्रॅक्टिस, impermanence of all things, bones, saliva, all the things, 32 पार्ट जे आहेत, तर त्याचं जे इम्परमनन्स आहे ते आपल्याला मॉलिक्यूल लेवलला दिसायला लागतं. जसं आपण म्हटलं की आता बोन, फ्लेश घेऊया. फ्लेश मग बनलेलं आहे सिन्यू, सिन्यूज, सॉरी फ्लेश, फ्लेश बनलेलं आहे पुन्हा कणांनी, कण बनलेले पार्टिकल, पार्टिकल देन ॲटम, ॲटम देन अगेन गोइंग प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. अँड देन अगेन इनसाइड आतमध्ये जाते तर न्यूक्लियस. इनसाइड न्यूक्लियस एनर्जी अरायझिंग अँड पासिंग, निर्माण होते, नष्ट होते वेव्स फॉर्म लेंथ मध्ये. ओके. तर शरीर जे आहे ते कंटिन्युअसली बनत राहतं, नष्ट होत राहतं. एका सेकंदामध्ये वाटतं काहीतरी 3 अब्ज पेशी निर्माण होतात, नष्ट होतात. तर हे जे अरायझिंग अँड पासिंग तुम्ही वरच्यावर नाही पाहू शकत. हम्म, वरच्यावर नाही पाहू शकत, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. इमॅजिनरी नाही करायचं. निर्माण होते, नष्ट होते, निर्माण, असं नाही. तसं इम्पॉसिबल आहे. तसं तर मग तुम्ही म्हणसान की नाही, हे पृथ्वी धातू आहे, हे मला मला उष्णता लागत येते, हे फायर एलिमेंट आहे. आणि देन मग त्याचाच गुणधर्म थंडी लागत आहे तर तो पण फायर एलिमेंट आहे, असं नाही. मग तर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जायचं आणि मेन्यू कार्ड समोर घ्यायचा आणि त्याच्यामधला जो आवडीचा पदार्थ आहे तो वाचायचा आणि मग बाहेर येऊन म्हणायचं की मी जेवण केलं आणि माझं पोट पण भरलंय. इमॅजिनरी नाही, इमॅजिनरी नाही, रिअल मध्ये पाहावं लागतं. तर ज्यावेळेस आपण हे अरायझिंग अँड पासिंग वन मोमेंट साठी पाहतो, एक क्षणासाठी, मग पुन्हा अरायझिंग अँड पासिंग दुसऱ्या क्षणासाठी, पुन्हा नष्ट पावणं तिसऱ्या क्षणासाठी, चौथ्या क्षणासाठी, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या, दहा, एक, दोन हजार, 2,000, 5,000, 10,000, कंटिन्यू जेव्हा हे फ्लो चालू राहतो, त्याला म्हणतो आपण दස්සन पहा तब्बा.
When you see, you destroy. तर हे मोमेंट टू मोमेंट, मोमेंट टू मोमेंट, मोमेंट टू मोमेंट, इट इज कॉल्ड मोमेंटरी निब्बाण. ओके. मग हे कंटिन्यू आपण पाहत राहतो, देन वी अरायझिंग ना, वी रिअलायझिंग नॉन सेल्फ. अरे, या अर्थ एलिमेंट मध्ये तर कुठंच सॉलिड कंपोनंट जे आहेत त्याच्यामध्ये कुठंच आय मी माइंड नाहीये. मग का बरं या कंपोनंट मध्ये किंवा या शरीरामध्ये लोभ, द्वेष, मोह, मी, माझं, माझ्यामधून उत्पन्न होते? त्याचं कारण आहे विपाक. त्याचं कारण आहे मागं केलेले कर्म. आपण सगळं तर पाहू लागलोय, परंतु माइंड नाही ना त्याच्यात. ओके. माइंड इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड मेंटल फॅक्टर्स. म्हणजे जे 6 प्रकारच्या चेतना आहेत आणि त्यांचं जे समन्वय आहे 53 गुणधर्मांसोबत, तेव्हा मन उत्पन्न होतं. परंतु 6 प्रकारचे जे सलायतन आहे, यांना धरून ठेवण्यासाठी शरीराची तर गरज आहे ना. मन हे शरीराचा उपयोग करून घेतं. दुर्गुण, सद्गुण, दुर्गुण शरीराचा उपयोग करून घेत असतं. जसं पाहिजे तसं त्या शरीराला डायव्हर्ट कर. आपण डायव्हर्ट होतो. तर कंटिन्युएशन मध्ये जेव्हा आपण हे पाहत राहतो, कंटिन्युएशन मध्ये जेव्हा आपण अनित्य दुःख अनात्त एका एका मॉलिक्युल्स मधून आपल्याला अराईज अँड रिअलाइज व्हायला लागतात, देन इट इज द पाथ इज स्टार्टेड. तेव्हा कुठं पथ सुरुवात होतो. 9 आहे ना, सर्वात महत्वाचे 9 आहे. सोतापट्टी मग्ग फल, सकदागामी मग्ग फल, अनागामी मग्ग फल, अरहत मग्ग अरहत फल आणि निब्बाण. 9. परंतु हे नुसतं बोलल्याने नाही होणार. जसं की तुम्ही म्हणसान की नाही बा आता पहिलं जे ध्यान आहे प्रीती, त्याला आपण म्हणू की वितक्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, याला मी फील करतो. फील नाही, तुम्हाला अंडरस्टँड अँड रिअलाइज व्हायला पाहिजे ते. पण ते दिसणार थोडी, ते गुणधर्म तर दिसत नाही ना. त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला बघावं लागतं. त्याचं जे त्याची जी काय म्हणणार त्याला आपण, काम करण्याची पद्धती जी आहे त्याच्यावरून त्याला तुम्हाला ओळखावं लागतं. याचं एक पॅटर्न बनून जातं. बऱ्याच वेळेस आपण अशा प्रॅक्टिसेस मध्ये डीपली जाऊ शकत नाही. का? बिकॉज ऑफ द शील. नो शील ना. कंटिन्युअसली आपण जेव्हा लोभ, दोष, मोहाला एलिमिनेट करू, आता जसं की तुम्ही पाहिलं की अंडरस्टँडिंग नो सेल्फ, अंडरस्टँडिंग इनसाइट इन टू द इम्परमनन्स.
त्याच्यानंतर आपण घेऊया फिलिंग. ओके, फॉर्म मी पूर्ण नाही घेते. फॉर्म इज अर्थ, वॉटर, एअर, फायर. रूप यानं बनलंय. आपण त्याच्यामधलं अर्थच घेतलं फक्त. त्याला आपण फोर ग्रेट एलिमेंट म्हणतो. तर कंटिन्यू जेव्हा आपण याला बघायला सुरुवात करतो, तुमच्यापैकी किती जणांनी बघितलंय असं? बरेच जणांनी कोर्सेस केलेले आहेत. 10 दिवस, 45 दिवस, 3 महिने. त्याच्यापैकी तुमच्यापैकी किती जणांनी डायरेक्टली बघितलंय? डायरेक्ट म्हणतो मी, ज्याला आपण दर्शन पाहत अब्बा म्हणूया. सीइंग रियालिटी ऍज इट इज, विपश्यना. याला आपण म्हणू की व्हॉट इज द रियालिटी. सीइंग अनित्य दुःख अनंत, वेअर टू सी. म्हणजे रियालिटी काय आहे? अनित्य दुःख अनंत आहे. पण कशात पाहायचंय? 5 स्कंदामध्ये पाहायचंय. तर 5 स्कंदामध्ये काय पाहायचंय? अरायझिंग अँड पासिंग, निर्माण होणं आणि नष्ट होणं, 5 स्कंदांचं आपल्यासोबत हे बघायचंय. हे कुठे दिसेल? उदयाभय आणि भंग. जेव्हा हे नॉलेज अरायझ होईल विपश्यनामध्ये, त्याविषयी दिसेल. पण तू एवढं डीप पाहण्यासाठी तुम्हाला डीप ध्यान तर पाहिजे. म्हणजे आपण नुसतं जर बसून राहू, ते आपण त्याला जर कंटेम्पलेट करणार नाही, तर फायदा नाही. जर तुम्ही आता 1 घंटा अनापाना केला, ओके, पण त्याचं कंटेम्पलेशन व्हायला पाहिजे. म्हणजेच बा, माझ्या जीवनामध्ये 1 तास जो मी वापरला सकाळचा, जी प्रॅक्टिस केली, नेट प्रॅक्टिस केली, त्याचा उपयोग माझ्या जीवनामध्ये दुःख कमी व्हायसाठी होते का? बेसिक फॅक्टर काय आहे? 4 आर. तुम्ही त्याच्यामध्ये पहा ना, दुःखे ज्ञानम, दुःख समुदय ज्ञानम, त्यानंतर दुःख निरोध ज्ञानम, त्याच्यानंतर दुःख निरोध गामिनी पटिपदाय ज्ञानम. पण शेवटी काय लागत आहे? ज्ञानम, नॉलेज. 4 नोबेल ट्रूथचं नॉलेज, विच मस्ट बी अराइज, विच मस्ट बी अंडरस्टँड, अँड विच मस्ट बी रिअलाइज. त्याला म्हणू आपण सच्च किच्च कथा. म्हणजेच ट्रूथ मस्ट बी सीन. त्याची मग जी ऍक्शन आहे, ती सुद्धा दिसली पाहिजे, ती सुद्धा समजली पाहिजे. आणि रिअलायझेशन व्हायला कशाचं? 3 गोष्टीच्या तर्फे, या 4 आर्य सत्य, आणि 3 चोक 12 तुमचे फॅक्टर्स होतात ते. ट्रूथ मस्ट बी सीन अँड रिअलाइज. दुःखे ज्ञानम. आपल्याला कळलं पाहिजे की जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, आजारपण, म्हातारपण दुःख आहे, पिये ही विपयोगो दुःख, अपिये ही, म्हणजे ज्याला म्हणू आपण की प्रियजनांचा दुरावा, अप्रियजनांचा सहवास, हे दुःख आहे. ते हे रिअलाइज तर व्हायला पाहिजे, हे समजायला तर पाहिजे. 4 आर्य सत्य म्हणजेच दरवाजा आहे नोबेल बनण्याचा. परंतु
बरं मला एक सांगा, मी तुमच्यावर हॅमरिंग का करतो? आळस आणि लोभ याच्यासाठी. स्ट्रेट आन्सर द्या एकदम. तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की मी तुमच्यावर हॅमरिंग करतो ग्रुपमध्ये. आळस आणि लोभाच्या प्रती. पण लोभ दिसला का कधी स्वतःचा? आळस दिसला का कधी स्वतःचा? या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. दिसलाय का कधी? जोपर्यंत लोभ आहे तोपर्यंत उपादान नष्टच होत नाही. जोपर्यंत आळस आहे तोपर्यंत प्रॅक्टिस समोर जातच नाही. तुम्ही कितीही दिवसा उठा, परंतु तुम्ही जर अर्ली मॉर्निंग उठून तुमचं जर अधिष्ठान कंप्लीट नसन करा, तर कुठून प्रॅक्टिस होणार आहे? रिले तुम्ही म्हणसाल की हे बघा एकदम सिंपल, की तुम्ही म्हणसाल की बा नाही नाही मला दुर्गुण नष्ट करायचे आहे, परंतु मी झोप घेऊन नष्ट करेन. हे इम्पॉसिबल आहे. तुम्ही म्हणसाल की नाही मला अ, माझ्या शरीराचा आणि कपड्यांचा खूप सुंदर सुवास यायला पाहिजे, खूप चांगला वास यायला पाहिजे, आणि एकीकडे खिशामध्ये घाण ठेवलेली आहे. जसं म्हणू की आपण शेण ठेवलंय खिशामध्ये, आणि इच्छा ठेवता की नाही माझं जे शरीर आणि मन आहे त्याचं चांगलं हे व्हायला पाहिजे, चांगला वास यायला पाहिजे. कसं काय येणार आहे? आपण तो होल्ड केलंय ना. रिलीज नाही होते ना. रिलीज म्हणजे काय? सुटत नाहीये. सुटत नाहीये. याला आपण म्हणूया, जसं की तुम्हाला मंकी कॅचरचं उदाहरण तर दिलेलं आहे मी, की तो माकड हातामध्ये हे घेते. हम्म, थायलंड मध्ये ते कोकोनट मध्ये ते हे ठेवतात, काय आहे आपला सुवासिक पदार्थ, आणि तो धरून घेते. फक्त हात जाईल आतमध्ये, कारण की तो हात छोटा असतो. परंतु जेव्हा तो तो पदार्थ पकडून घेतो ना, तर ते सुटत नाही त्याच्यानं. हम्म, ते सुटत नाही. ते सुटत नाही तो पदार्थ, तर काय होतं की तो अडकून जातो त्याच्यात. इच्छा तर सोडायची नाहीच आहे. सेम लोक काम करतो. आवाज येत आहे सर्वांना? सेम लोक काम करतो. आपण ज्याला आपण पृथ्वी धातू म्हणू, ज्याला आपण इनडायरेक्टली आपण वस्तू काम म्हणू. वस्तू काम. प्रॉब्लेम लोभामध्ये नाहीये. लोभ ऑलरेडी तिथं आहे. ओके, शरीरामध्ये, मनामध्ये लोभ फिक्स आहे. शरीरामध्ये मनामध्ये लोभ राहणारच आहे. कारण की लोभ दोष मोहामुळेच तर जन्म झालाय. ते नसतं तर कुठे जन्म झाला असता? पण आपण सोडू शकत नाही. आपण सोडू शकत नाही. मग याच्यामध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, की समजा खूप तुम्ही सिनियर सिटीजन झालात आणि तुम्ही खूप म्हातारे झाला, तर याचा अर्थ असा होईल का की आपण, ते हिंदी मध्ये एक म्हण आहे, उम्र बढ़ जाने से गधे कभी समझदार नहीं हो सकते. हम्म,
तरी पण ते म्हणजे जे गाढवाचं जे वय असतं ते वाढल्यानं तो समजदार नाही म्हणू शकत ना आपल्याला, पण त्याला आपण तरी पण गधाच म्हणतो. सेम ऑल ओव्हर. आपलं वय वाढणं ही एक प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. मन नाही, मनाचं नाही वाढत वय. एवढं कधीही लक्षात ठेवसान. मनाचं वय वाढत नाही, मन पुन्हा जन्म घेत राहील. तुम्ही कसं काउंट कराल त्या मनाचं वय? शरीराची झीज जेव्हा व्हायला लागते त्यावेळेस ते आपण त्याला काउंट करत राहतो. परंतु या काउंटिंगला लोकांनी समजदारीचा लेबल लावून टाकले, किंवा नाही वय वाढलं म्हणजे हा व्यक्ती समजदार आहे. हे परसेप्शन आहे. हे परसेप्शन आहे. अंडरस्टँडिंग आणि विजडम हे लहानशा 7-8 वर्षाच्या मुलामुलीमध्ये पण असू शकते, आणि 100 वर्षाच्या माणसामध्ये पण असू शकते. जी गोष्ट 100 वर्षाचा माणूस अंडरस्टँडिंग मुळे बोलतो, ती गोष्ट कधी कधी लहान मुलांना लहानपणीच ती समजायला लागते. याच्यावर आपण हे नाही समजू शकत की हा समजदार आहे आणि हा मूर्ख आहे. मिसकन्सेप्शन असतात. जेव्हा दोन म्हणजे दोन यंगस्टर म्हणा, किंवा दोन माणसांची जेव्हा भांडणं लागतात, तर ते काय करतात, नाही नाही बा, एकदम ओल्ड माणसाला बोलवा, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याची अंडरस्टँडिंग खूप हे आहे. का? कारण की त्यांचं परसेप्शन असतं किंवा म्हातारा माणूस आहे, ओल्ड आहे, एजेड आहे, सिनियर आहे, तर हे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. बघा, मी तुम्हाला रियालिटी सांगते की आपण लोकांना या पद्धतीनं मिसअंडरस्टूड करतो. तर मी तुम्हाला फक्त पृथ्वी धातू सांगितलं. सेम वॉटर एलिमेंट, एअर एलिमेंट आणि फायर एलिमेंट. तुम्ही या चारींना जर विभक्त केलं, त्याला आपण म्हणू हार्डनेस, सॉफ्टनेस, रिजिडनेस, फर्मनेस. पृथ्वी धातूमध्ये याचे वेगवेगळे गुणधर्म जेव्हा आपण पाहायला लागतो, हळूहळू 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 समोर 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 जेव्हा पाहायला लागतो, असणार माझ्याजवळ. तुम्हाला एका इंद्रियाची प्रॅक्टिस दाखवतो. तुम्हाला तर माहिती आहे की सयाले सुजाता ज्या आहेत त्या माझे स्टुडंट आहेत ना. बघा, ते त्यांची प्रॅक्टिस शेअर करतात आणि ओपिनियन्स विचारतात. ते वाक्य नाही का, हात कंगन को आरसी क्या. हं? दुसरे बाप दाखवणे ते श्राद्ध कर. बघा, याला आपण विज्ञान म्हणतो ना. पाचवं स्कंद, त्यामध्ये काय येतं, सहा सहा इंद्रियांचं जे कॉन्शियसनेस आहे. आय कॉन्शियसनेस, इयर कॉन्शियसनेस. बघा याच्यामध्ये बघा, पंचद्वार वज्जन, रूपाराम. हम्म दिसत आहे का? याच्यामध्ये 11, याला विती म्हणतात.
दुसऱ्याच्या मी तुम्हाला एकदम सिंपल सांगतोय, तसं नाही समजणार. बघा, एका मनाच्या क्षणामध्ये, ओके, वन माइंड मोमेंट, त्याच्यामध्ये 8 प्रकारचे संस्कार उत्पन्न होतात एका मनाच्या मोमेंट मध्ये. जसं की मन उत्पन्न झालं, नष्ट झालं, त्याच्यामध्ये 8 मानसिक संस्कार उत्पन्न होतात. ओके, 8 मानसिक संस्कार. जसं की आता आपण म्हणू की बा डोळ्यानं पाहिलं, पंचद्वार, हे बघा, हे सोत विज्ञान, अ, हृदय विज्ञान, बघा, एवढं सगळं तुम्हाला ध्यानाद्वारे पाहावं लागतं. मनोद्वार विज्ञान, रूप, अनित्य, दुःख, अनात्म, अशुभ, बघा, ही प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस आहे रूपारामन, रूपारामन, रूपारामन नाही, रूपारामन, बघा, ही प्रॅक्टिस आहे. 5 स्कंदांना डायरेक्टली पाहण्याची. हे एवढं सगळं करावं लागतं आपल्याला. बघा, हे विधी आहेत, ह्या उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विधी आहेत. 5 स्कंद आणि 6 इंद्रियाद्वारे याचं जे कॉम्बिनेशन जेव्हा घडत जातं त्यावेळेस हे सगळं उत्पन्न होत राहतं. तुमची प्रॅक्टिस आहे. ओके, कंटिन्यू आपल्याला हे 5 स्कंदाद्वारे कंटिन्यू पाहावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही हे पाहायला सुरुवात करता ना, आणि जेव्हा तुम्हाला रिअलाइज व्हायला लागतं, अरे नाही, याच्यामध्ये मी माझं माझे तर काहीच नाही, कुठंच नाहीये, हे सगळं उत्पन्न होते, नष्ट होते माझ्या विपाकामुळं. हळूहळू 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 तुम्हाला हे सगळं दिसायला लागतं. हे 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 आहे दिसणं. समजते का? हे आहे दिसणं. तुम्ही जे इमॅजिनरी पाहता ना, बरेच जण प्रॅक्टिस मध्ये इमॅजिनरी प्रॅक्टिस करतात. नाही नाही नाही, प्रीती उत्पन्न झाली, प्रमोदच्या उत्पन्न झाली, याला वितक्क म्हणतात, याला विचार म्हणतात, सगळं फेक आहे. तुम्हाला डायरेक्ट पाहावं लागतं. ओके, सगळं फेक आहे. तुम्ही जे बाहेर पाहता ना, YouTube वर मोठे मोठे भिक्खू, हे दुःख, ते दुःख, असं तसं, कोणतेही उत्कृष्ट भिक्खू तुम्हाला सोशलाइज होताना दिसत नाही. तुम्हाला कितीही वेळेस जर मी सांगेन ना, तरी तुम्ही काय करणार, तेच फॉलो करणार. उचलला व्हिडिओ, टाकला स्टेटसला. अरे बा, तुम्ही जेव्हा एक एका मनाच्या क्षणामध्ये जर 8 वेळेस संस्कार उत्पन्न होते, तुम्ही विचार करा ना, दिवसभरामध्ये किती तुमच्या मनामध्ये कचरा जमा होत असेल अयोग्य कृती केल्यामुळं. काल मी म्हटलं होतं की जसं बघ, आपण आता, तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, हे काय म्हणतात, बंदे धम्म सरांचं, किती असंख्य पुण्य जन्माला येणार आहे. हं? किती किती तुमचं काय म्हणणार त्याला, तुम्हाला त्या दिवशीचं वाक्य पुन्हा सांगतो. ओके, पुन्हा एकदा सांगतो. भगवान बुद्धांनी 5 शील एका माणसाला शिकवण्याची प्रॅक्टिस 20 असंख्य कल्पापर्यंत केली. 20 असंख्य कल्पामध्ये जेवढे मनुष्य जन्म झाले त्यांचे, त्यावेळेस एका माणसाला 5 शील, प्रत्येक जन्मामध्ये एका माणसाला 5 शील, एका माणसाला 5 शील कंटिन्यू शिकवत गेले. तर बनते, त्यांचं नाव विसरलो मी. सांगतो. हा, कॅटवेल धम्मसुमन. तर ज्यावेळेस आपण हे पाहायला सुरुवात करतो, तर पाहणार तर नष्ट करणार ना, आपण पाहतच नाही.
तर नष्ट कुठून होईल? फिलिंग, वेदनाखंड. संज्ञा. संज्ञा म्हणजे काय? डोळ्यानं पाहतोय आपण. बघा. सोत. दिसतंय. हृदयवत्तू. जवाना. भंग. भवंग भवंग. हे जे भवंग आहे, बघा, हे चित्त आहेत सगळे हा. भवंग चित्त जे आहे, भवंग चित्त जेव्हा आपण झोपतो ना, आपण जेव्हा स्लीपिंग मोड मध्ये असतो, त्याला भवंग चित्त म्हणतो. 4 वेळेस एका क्षणामध्ये उत्पन्न होणार. कंटिन्युएशन मध्ये आपल्याला हे पाहणं आहे. ओके, एका क्षणामध्ये जर एका सेकंदामध्ये जर 3 अब्ज पेशी नष्ट होत आहेत, निर्माण होत आहेत, आपण किती पाहिल्या? आपण कधी पाहिलंच नाही. तर तुमच्या बेसिक वर जेव्हा मी होतो, की ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की आळसच नष्ट होत नाही, सर्वात महत्वाचं, ज्याला आपण 5 हे म्हणतो, निवरण, पंचनिवरण म्हणतो ना आपण. हं? पंचनिवरण. पंचनिवरण. याला आपण कामछंद, व्यापाद, थिनमित्त, उदच्च कुकुच्च विचिकिच्छा, हे 5 जेव्हा कंटिन्यू अराईज होते, कंटिन्यू आपल्याला अं, झोपी घालत आहे, आळशी बनवत आहे, प्रॅक्टिस पासून दूर नेते, हे आपल्याला दिसतच नाही. ओके, हे आपल्याला दिसतच नाही. का? कारण की ज्या आपली संज्ञा जी आहे, आपल्या ज्या वेदना आहे, संज्ञा आणि वेदना हे 2 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्येच डिल्युजन आहे, मोह. याच्यामध्येच गुंतून ठेवल्या जातो आपण. बहुत महत्वाचं आहे हा. आय मी माईन मुळे लोभ दोष मोहाला मल्टिप्लाय होतो आपण. मी माझं माझे, आणि मग त्याला गुणाकार करा, लोभ दोष मोह. हं? मी माझं माझे, त्याला आपण गुणाकार करा, लोभ दोष मोह. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा रूप स्कंदामुळे लोभ दोष मोह, वेदना स्कंदामध्ये लोभ दोष मोह, संज्ञा स्कंदामुळे लोभ दोष मोह, संस्कारामधून लोभ दोष मोह, 6 इंद्रियांच्या चेतनांमधून लोभ दोष मोह उत्पन्न होत आहे, तर आपण थांबवण्याचा प्रयत्न केव्हा करतोय? केव्हा करतो? केव्हाच नाही. केव्हाच नाही. थांबवण्याचं जाऊच द्या. त्याला आपण म्हणतो की अं, इंद्रिय संवरशील. इंद्रिय संवरशील काय करतं? तुमच्या संज्ञाला प्युरिफाय करतं, ज्याला आपण रेकग्निशन अँड अंडरस्टँडिंग म्हणतो. संज्ञाला प्युरिफाय करून टाकतं. मूर्ती कशी आहे? मूर्ती कशी आहे सांगा? पटकन सांगा, मूर्ती कशी आहे? हम्म, खूप सुंदर आहे हं? 2 जणांनी मूर्त्या दान दिल्यात आपल्याला. ओके, त्याच्यापैकी एक ही आहे. आता ते मी डिसाईड करीन कोणाची मूर्ती कोणती आहे. ओके,
तर 2 जणांनी मूर्त्या दिल्या, त्याच्यापैकी ही एक आहे. एक आहे सीमा हॉल साठी, एक आहे मेडिटेशन हॉल साठी, आणि तिसरी मूर्ती सुद्धा दान होत आहे. एक अर्धा हिस्सा त्याचा. ती मूर्ती धातू धातू ग्रहासाठी. धातू धातू. हम्म. तर याच्या इथं दिसतंय तुम्हाला हे वर. इथं आता हे सध्या क्लीन नाही केलंय त्यांनी. मला कालच आलाय फोटो. थोडस अजून त्यांचं चालू आहे क्लिनिंग. इथं तुम्हाला फोटो मध्ये क्लिअर नाही दिसणार. इथं जे आहे कपाळावर दिसतंय असं चिन्ह आहे. तिथं आपल्याला गोल्ड लावायचंय, गोल्ड. म्हणजे आर्यनंदांनी त्यांच्या विहारामध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत, इथं गोल्ड लावलेला आहे. मला वाटतं कोणतरी गोल्ड डोनेट केलंय का काय माहिती. केलं होतं का कोणाकडे तरी, हे मला माहित नाही हा. ज्यांनी कोणी आपल्या ग्रुप पैकी मेन मेंबर्सला गोल्ड डोनेट केलं असेल ना, ते सांगा. याला गोल्डचं आकार करायचं, म्हणजे याला गोल्ड लावायचंय. हे दिसतंय का तुम्हाला? भगवान बुद्धांच्या कपाळावर इथं गोल्ड लावायचंय. Then अजून तिच्या ही ही जी मूर्ती आहे ना, आता सध्या बनवण्याच्या ह्याच्यामध्ये चालू आहे. ओके. ही 800 किलोची आहे. 800 kg. ते अशा 2 झाल्या, तिसरी बनवणं चालू आहे, आता स्टार्ट केलंय. तर असो. तर लक्षात ठेवा की संज्ञा आणि वेदना इथंच आपण फसतो जास्त. जसं तुम्ही मूर्तीचा चेहरा पाहिला, तुम्हाला काम नाही झालं, तुम्हाला चांगलं वाटलं आहे की नाही? हं? तुम्ही काय म्हटलं, आय खूप छान आहे की नाही? याला म्हणतो आपण संज्ञा. पाहणे आणि जमा करणे ही क्रिया. सेम थिंग. आपण लोकांना पाहतो, भेटतो, त्यांच्या प्रती वेदना फील करतो, त्यांच्या प्रती संस्कार जमा करत राहतो, आणि 6 इंद्रियातर्फे पुन्हा त्यांना आकलन करून जमा करत राहतो. ज्याला आपण 6 इंद्रियांची क्रिया, ज्याला आपण विज्ञान म्हणतो, कॉन्शियसनेस. हे एकामेकाला जुळलेलं आहे. परंतु जोपर्यंत पण याचा खेळ समजत नाही. खेळ खेळ ते गाणं होतं, मी विसरलोय, मला गाण्यात आठवतच नाही. तसं तर मी लाईन्स पण विसरायला लागलो आता. अं, खंदानं उदयभयं लभते पीती पामोजं अमतं तं विजानतं. ही जी लाईन होती, हिचं स्टार्ट मी विसरून गेलोय. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये, जसं की आपण वस्तू काम म्हणू. आता आता थंडीमुळे मी काही घरात बसू शकत sorry, घरामध्ये बसू शकत नाही, कारण की आई बाबा झोपलेले असतात, त्याच्यामुळे मला गाडीमध्ये येऊन बसावं लागतं. आता ही जी गाडी आहे, या गाडीच्या त्या गाडीला जर मी अटॅच आहे खूप, तर हे झालं माझं वस्तू काम. हम्म. खाण्याचे पदार्थ, घर, काही असो मग, म्हणजे रूपस्कंदामधली कोणतीही वस्तू असो, त्या वस्तूविषयी आसक्ती निर्माण करण्याचं काम जे आहे, ते वस्तू कामच आहे. वस्तू काम का निर्माण होते? कारण की लोभ. आता लोभ नष्टच नाही होऊ लागला ना. बघा, दोन्ही मूर्त्या ज्या आहेत त्या समाधी मुद्राच आहे. ओके. ओनली समाधी. सॉरी हा. मी पुन्हा डायव्हर्ट झालो. मूर्तीच खूप चांगली दिसते. ओके. तर इम्पॉर्टंट आहे की आपण
संस्कार जे आहेत आपले आपले जे संस्कार आहेत ते लोभ दोष मोह यामधून जनरेट जर होत असतील तर त्यांना स्टॉप करणं गरजेचं आहे. रिकग्नाइज व्हायला पाहिजे की आपल्याच्यानं काय धरल्या जाते आणि काय सुटत नाहीये. होतच नाही. सर्वात महत्वाचं की आपल्याच्यानं होतच नाही. इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. महामात्य. महामात्याचं उदाहरण त्या दिवशी मी यांना सांगितलं होतं. ते धम्मसारा भूमीवर आपले जे साधक आले ते त्यांना एक उदाहरण दिलं होतं. महामात्य. मला वाटतं हे तुम्हाला प्रवचनामध्ये सांगितलं तरी तुम्हाला एकदा रिपीट करून सांगतो. याच्याहून कधीही जज करायचं नाही कोणाला. जज जज करतो ना आपण की हा असा हा तसा. ओके. जज नाही करायचं. आता हे उदाहरण मी का देते आणि हे उदाहरण निर्माण होण्याचं कारण सांगतो मी. ओके. हे उदाहरण निर्माण होण्याचं कारण सांगतो. तर मी बंते संगानंदला विचारलं की जसं की बंते ज्ञानश्री आणि एका दुसऱ्या बंतेंनी कन्फर्म केलं होतं की माझा जो भाऊ आहे तो पहिले नॉर्मल देवलोकात जन्म झाला त्याच्यानंतर आता चतुर महाराजिकामध्ये जन्म झाला. मग मी बंतेंना विचारलं बंते मी क्लिअरली सांगतो तो त्याला ड्रिंकिंगची हॅबिट होती त्याच्यामुळे त्याची डेथ झाली. ओके. त्याची म्हणजे त्याला लिव्हर फेलियर झालं होतं. तर मी बंतेला विचारलं बंते की माझ्या ब्रदरनं कधीच शील म्हटले नाही. शील त्यानं फक्त आयुष्यात दोनदाच म्हटले. ओके. एकदा बनते ज्ञानश्रीच्या तर्फे मागच्या 2 वर्ष आधी आणि त्याच्यानंतर एकदा मी त्याला म्हणायला लावले होते. फक्त आयुष्यात दोनदा. बाकी त्यानं कधीच दान केलं नाही, काहीच नाही, काहीच नाही. जे काही केलं मी स्वतः त्याच्यासाठी शेअर केलं. मी म्हटलं तो आयुष्यभर ड्रिंक करत राहिला. कधी प्रॅक्टिस केली नाही, काहीच नाही. तरी त्याचा जन्म असा. मग बनतेनी मला एक उदाहरण दिलं. तू जज नको करू म्हणे त्याला. ओके. तर त्यांनी म्हटलं की क्वालिटी जर सोडली तर बाकी काय? मी म्हटलं बाकीच्या सगळ्या सेम क्वालिटी होत्या माझ्यासारख्या. जशा माझ्यामध्ये आहेत तशाच होत्या. मी म्हटलं की बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे सॉरी भगवान गौतम बुद्ध नाही त्यांच्या आधीच्या स्टोरी सांगितली की महाअमात्य सेनापती होते. त्यामुळे इथे युद्ध चालू आहे शॉर्ट इथं इथं युद्ध चालू आहे तू जा आणि हे महाअमात्य खूप स्ट्रॉंग एकदम मग धड एकदम मोठी. महाअमात्य इतके मोठे होते तर यांनी लगेच कॉल केला. त्यावेळेस त्यांनी महाअमात्याला 7 दिवसासाठी राज बनवलं. आता जे घ्यायचं ते करा. मग प्रॅक्टिसच केली नाही. की गौतम बुद्ध तर महाभारताने कधी प्रॅक्टिसच केलेली नव्हती. ओके. म्हणजे थ्रू बाई दोनच गोष्टी म्हणजे दारू आणि बाई बस म्हणजे एवढंच करायचं म्हणजे डान्सिंग तिथं काय करायचं म्हणजे लेडीज नाचणाऱ्या लेडीज आणि दारू या दोनच गोष्टीमध्ये तो गुंतलेला होता. तो जेव्हा वापस तो राजा बनतो मग महाराष्ट्रात म्हणतात की तू आता 7 दिवस तुला जे करायचं ते कर. 7व्या दिवशी महामत्या सकाळी दारू पिऊन पडले असतात. तिची एक फेवरेट लेडीज असते. ते म्हणतात की जोपर्यंत मी इथं आहे म्हणजे मी राजा म्हणून आहे तोपर्यंत तू नाचायचं आहे. तर ती लेडीज 7व्या दिवशी सकाळी मग तिची दारू पीत पीत बाहेर रस्त्याने पडतात. तेच भगवान बुद्ध सर संघाला म्हणतात की हे बघा तुम्हाला
हे म्हणे आज रात्री आनंद होणार आहे. एकदम क्षमता. असं कसं काय होऊ शकतं? हं? असं कसं काय होऊ शकतं? तर म्हणतात ते प्रभाव.